हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं स्वागत आहे तुमच्या मनोरंजनाच्या हक्काच्या कट्ट्यावर. मी श्रेया तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज मी चालले आहे सरस्वती पूजनाला JP स्कूल येथे. तर चला मग पुढचं तुम्हाला प्रवास व JP स्कूलमधली जी आज सेवा होणार आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे. भेटूया. विरार पूर्व ईस्ट इथे कारगिल नगर आहे. ह्या कारगिल नगर समोर आपण जर आलो, रिक्षा स्टँडला उतरल्यावर सरळ आपण इकडे पुढे आलो की हे असं नाग मंदिर लागतं. हे नाग मंदिर तुम्ही बघू शकता. ह्याच्याच पुढे ह्याच्या बाजूला आपण राहिलो की तिथे आपल्याला आपलं केंद्र मिळतं बघायला. तर चला मग केंद्रात भेटूया. हे एक शाळा आहे मिनलताई यांची. तर त्या ह्या सेवेसाठी आपल्याला जागा देतात आणि खूप छान उत्तम प्रकारे सेवा इथे होते. तर तुम्ही नक्की एक दिवस बघायला या. चला आता आपण आत केंद्रात जाऊ. ते कोणताही कार्यक्रम करण्यापूर्वी आपल्याला पूर्वतयारी करायला लागते. तर बघा आमच्या केंद्रामध्ये आम्ही कशी थोडी पूर्वतयारी करतो आहे. हे महाराजांना आता सजवलं गेलं आहे, त्यांचा अभिषेक वगैरे झाला आहे. इकडे महाराजांची पूर्वतयारी चालली आहे. नैवेद्याची आरतीची वगैरे करून ठेवण्यात आली आहे. इकडे आपण बघताय आपण रांगोळी काढलेली आहे छोटीशी आणि त्या ताई तयारी करतायत, रांगोळी वगैरे अजून काढतायत. हे एंट्री आहे आपली आत येण्याची. राष्ट्रयस्मिन् कीर्तिमूर्तिं ददातु मे क्षुत्पिपासामदां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् आभूतिवसमृद्धिं च सर्वाङ्गुलदमे गृहा नन्दद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करीशिनीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपहवये श्रियं मनसत्काममातुतिं वाचस्तत्यमशीमहि पशूनामृतमन्यस्य मयि श्रीचरणतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भवकर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसर्जन्तु सिद्धानि चिकित्सवसवे गृहे ईशदेवी मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां यत्कर्णीयष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यामिरणमयीं लक्ष्मीं जातवेदो महावः आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रामिरणमयीं लक्ष्मीं जातवेदो महावः तां महावः जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रपुतं गावो दास्वश्वानीं नेयं पुरुषानहं यः सूचीपयतो राजुर्याद्दाज्यमनवहं सुप्तं पञ्चदशर्जं च श्रीकामः सततं जपे पद्मानने पद्मकूरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसि पद्माक्षी येन सौख्यदाम्यहम् अश्वत्थायै गोदायै नमदायै महादवे धनं मे लभतां देवी सर्वकामांश्च देहि मे पद्मानने पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनुकुले तत्पादपद्ममयि सन्निधस्व पुत्रं पौत्रं धनं धान्यं हस्तश्वादिकवेरकं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनम् अग्निर्धनः वायुर्धनं सूर्योर्धनं वसुः धनम् इन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनम् अस्तु मे वैमतेयं सोमं पिबुतवृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न जमात्सर्यं न लोभो न शुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसुक्तं जपेत् सरसीजयदे सर्वजहस्ते धवलधरांशुपगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे गुणभ्रे त्रिभुवनभूति करीव
प्रसीदमय्यं विष्णुपत्नी क्षमां देवी माधवीं माधवप्रियां लक्ष्मीप्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम् ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्वं मायुष्यम् आरोग्यं माविदाक्षमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः इति श्रीसूक्तम्। अथ श्री पुरुष सूक्तम श्री गणेशाय नमः। हरि ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद सर्वं विश्वतो वृत्तवान्। नमस्कार करा सर्वोपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्कारांनी समर्पयामि। वायफाय नमस्कार नका करू असा नाही करायचा। व्यवस्थित हे डोक्याचं त्यामध्ये ना हे आई बाबाच्या चरणीला अर्पण करा म्हणजे ठेवा तिथे डोकं व्यवस्थित। आता आई बाबांनी आपले दोनही हात आपल्या बालकांच्या मस्तकावर ठेवा, त्यांच्या पाठीवर ठेवा, आपापल्या कुलदेवीचं स्मरण करा, गुरुप्रणालीचं स्मरण करा आणि भरभरून आशीर्वाद द्या मुलांना। यांच्या मनामध्ये असणारी जे काही कुबुद्धी असेल, कुवर्तनाची प्रवृत्ती असेल ती निवृत्त होऊया। त्यांच्या मनामध्ये आई बाबांबद्दल गुरूंबद्दलची भक्ती दृढ आणि वृद्धिंगत होऊ द्या। पुढे सुद्धा भविष्यामध्ये अनेक मोठमोठे आव्हानं पेलण्याचं सामर्थ्य माझ्या बाळाला मिळू द्या। सगळ्या प्रकारच्या दुर्घटनांपासून माझं बाळ संरक्षित राहू द्या। माझ्या बाळामध्ये प्रभू रामचंद्रांसारखी विनयता येऊ द्या। कुठल्याही कठीण प्रसंगामध्ये तो विजयी झाला पाहिजे असं सामर्थ्य येऊ द्या। माझ्या बाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखी परस्त्रीबद्दलची भक्ती येऊ द्या। धर्मावर जेव्हा जेव्हा हानीचे प्रसंग येतात त्यावेळेस ती धर्म कट्टरता सुद्धा माझ्या बाळामध्ये येऊ द्या। माझ्या बाळामध्ये इतरांना समजावून घेण्याची वृत्ती येऊ द्या। संघटनाची भूमिका व्यवस्थित येऊ द्या। जे जे शुभ आशीर्वाद बाळांना देता येतील ते भरभरून द्या। व्यवस्थित मुलांनी आपापल्या जागेवर बसा। सेवेकऱ्यांनो आत्ताच आपण श्री स्वामींच्या पूजेत सहभागी ओम श्री महादेवाय नमः। आपल्याला टाळ्या वाजवण्याची पण एक पद्धत आहे। बरं वाटलं? छान वाटलं जरासं? चला आता मग पुढे निघू। आता तुम्हाला पडलेला प्रश्न आहे ते आता आज किट घेताय। आत्मके देवे येणे वाग्यज्ञ तेषावे तेषोनी मग द्यावे पसाय दान हे जे गणाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये काहो जो जेवांशील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकाळी मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी
वसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला झाला निलळा श्री स्वामी समर्था दिगंबरा स्वामीराया तुम्हीच आहे आमचा जीव आमचा प्राण जन्मोजन्मी गाईन तुझे गुरुनाथा देवा गुणगान दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी समर्था